नमस्कार. जनई एंटरटेनमेंटच्या देश टॉक या आपल्या कार्यक्रमात मी संयोगिता आपले सहर्ष स्वागत करते. आज आपल्या देश टॉकचा विषय असणार आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी. आणि आज या विशेष कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत गांधींच्या विचारांवर आणि आजच्या काळात त्याच्या प्रासंगिकतेवर. सोबतच आपण घेणार आहोत त्यांच्यावर काही झालेले आरोप, टीका आणि त्यातले तथ्य आणि सत्य सुद्धा. आणि या चर्चेसाठी आपल्या सोबत असणार आहे एक मान्यवर व्यक्तिमत्व जे एक राजकीय विश्लेषक आहेत आणि ज्यांनी राज्यशास्त्रामध्ये केवळ PhDच केली नाहीये तर 14हून अधिक ग्रंथ आणि 50हून अधिक शोध निबंध त्यांचे प्रकाशित झाले आहेत. सोबतच 14 संशोधकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD सुद्धा प्राप्त केलेली आहे. याशिवाय त्यांना संगीत आणि रेखाटनाची सुद्धा आवड आहे आणि ते म्हणजेच डॉक्टर अशोक काळे सर. नमस्कार सर. नमस्कार. देश टॉक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, तसं पाहिलं तर आज आपल्या प्रत्येक भारतीयांकडे गांधीजींचा फोटो आहेच, म्हणजे अगदी हृदयाजवळ आहे असं म्हटलं तरी चालेल. ते म्हणजे आपलं भारतीय चलन. आणि असंही म्हणायला हरकत नाही की गांधीजी हयात होते तेव्हाही त्यांनी भारतासाठी खूप काही केलं आणि हयात नसतानाही अखंड भारताचा जो आर्थिक व्यापार आहे आणि प्रत्येकांचा आर्थिक व्यापार किंवा जी देवाणघेवाण आहे त्यांचा दर्शनानेच आपली होत असते. पण याहीपेक्षा मोठं गांधी हे व्यक्तिमत्व प्रचंड मोठं आहे. तर त्यासाठी एकच शब्द मला म्हणावंसं वाटतं, ते म्हणजे गांधी. काय सांगू इच्छिता? गांधी यांचं व्यक्तिमत्व फार उत्तुंग आहे असं आपल्याला म्हणते. फार मोठं आहे. म्हणजे आज जगामध्ये एकूण जवळपास 1,20,000 पुस्तकं त्यांच्यावर लिहिल्या गेलेली आहे. परंतु छाती ठोकपणे कुणीही सांगू शकत नाही की मला गांधी समजला. एवढं ते गूढ व्यक्तिमत्व आहे. आणि खूप महान असलेलं जे हे व्यक्तिमत्व आहे, कारण जगामधल्या जवळपास 100 देशांमध्ये त्यांचे पुतळे आज आहेत. आणि जगामधल्या जवळपास 50 विद्यापीठामध्ये गांधी शिकवला जातो, गांधीचे विचार शिकवले जाते. मोठी गोष्ट. इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे. अनेक देशात आणि परदेशात अनेक त्यांचे फॉलोअर्स आहेत म्हणता येईल आपल्याला, किंवा त्यांना मानणारे आहेत. मार्टिन ल्यूथर किंग असेल किंवा नेल्सन मंडेला असेल, लेखक लिओ टॉलस्टॉय असेल, नासेर असेल, अशा अनेक नेते आहेत त्यांना मानतात, त्यांच्या विचारांना मानतात. म्हणजे गांधी हे साधंसुद्धा व्यक्तिमत्व अजिबात नाही. गांधींचा जे अभ्यासक आहेत ते वेगवेगळ्या आयामांनी, वेगवेगळ्या अँगलनी त्यांचं अध्ययन करतात. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल की गांधी जगातले एक मोठे नेते आहेत, एक मार्गदर्शक आहेत आणि एक विचारक आहेत. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. प्रश्नच नाही. अगदीच बरोबर. सर, तसं पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्यासोबत अनेक क्रांतिकारक होते. सुभाषचंद्र बोस होते, नेहरू होते, पटेल होते आणि आणखी काही अनेक क्रांतिकारक जसं चंद्रशेखर आझाद होते, भगतसिंग होते. पण ह्या सगळ्यांपेक्षा गांधी हे व्यक्तिमत्व आणि त्यांची कार्य, भूमिका, नेतृत्व हे थोडं अशा पद्धतीने वेगळं ठरतं किंवा जनमानसाला ते वेगळं जाणवतं. तर ह्याबद्दल काय सांगू शकता? म्हणजे आयुध आणि सशस्त्र या जे विरोधात होते ते. हे बघा, आपण जेव्हा आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध जो लढा सुरू केला, त्याला आपण स्वातंत्र्य आंदोलन म्हणतो, तेव्हा आपल्यासमोर 2 मार्ग होते. एक होता सशस्त्र क्रांतीचा, त्याच्यामध्ये हे सगळे लोक तुम्ही म्हणाले, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग वगैरे येतात. दुसरा मार्ग होता अहिंसेचा, की ज्याच्यामध्ये शस्त्र उचलायचं नाही पण तरीही आपली ताकद दाखवायची. कारण सशस्त्र क्रांतीने जर आपण स्वातंत्र्य मिळवलं किंवा मिळवलं असतं तर त्यानंतरचा समाज कसा निर्माण झाला असता, हा महत्त्वाचा प्रश्न गांधींसमोर होता. कारण इतर देशामध्ये आपण आजही जे पाहतो की रशियन क्रांती झाली, त्यानंतर आज तिथला समाज काय, तो हुकुमशाहीच्या छायेखालीच वावरतो आहे. आपल्याला ते हवं होतं का? आपल्याला तर लोकशाही पाहिजे होती. अगदी बरोबर. मग आपला लढा देखील लोकशाही पद्धतीने असला पाहिजे यावर गांधीजी ठाम होते.
बरं, सशस्त्र क्रांतीने आपण आंदोलन केलंही असतं, पण आपल्या समोरचा जो शत्रू आहे, जो इंग्रज आहेत, ते काय कमी शक्तिशाली होते का? तुम्ही 2-4 माणसं मेले, ते तर प्रत्येक घरासमोर रणगाडा ठेवू शकले असते. आलं की नाही? हे पण गांधीजींना माहीत होतं. म्हणजे ज्याप्रमाणे आपली ताकद आपल्याला माहीत असते ना, त्याप्रमाणे आपल्या उणिवा देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. आलं की लक्षात? आणि म्हणून गांधींनी हा मार्ग स्वीकारला की नाही, आम्ही लोकशाही पद्धतीनं लढू, अहिंसेनं लढू आणि आमचं म्हणणं पटवून देऊन त्यांचं हृदय परिवर्तन करण्याचा प्रयत्न करू. हा गांधीजींचा मार्ग होता. आणि म्हणून आपल्याला थोडं उशिरा का होईना स्वातंत्र्य जे मिळालं, त्याच्यानंतरचा जो आमचा समाज आहे, तो समाज मात्र मग लोकशाहीकडे जाणाऱ्या मनोवृत्तीचा राहिला नाही. हे आपल्याला हा फरक लक्षात घेतला पाहिजे. तर सर, मला सोबतच हाही प्रश्न विचारायचा आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये गांधी यांनी इंग्रजांना आपला सहयोग दर्शवला आणि त्यानंतर मग जालियनवाला बाग हे घटना झाल्यानंतर असहयोग ही चळवळ राबवल्या गेली. ह्या दोन्ही बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? हे बघा, इंग्रज आपल्यावर राज्य करत होते आणि संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलनाचा उद्देश इंग्रजांना परत पाठवण्याचा होता. यामध्ये काही शंका आहे? नाही. पण द्वितीय महायुद्धामध्ये गांधीजींनी जी भूमिका घेतली की ब्रिटन, अमेरिका यासोबत राहण्याची, त्याचं मुख्य कारण असं आहे की हे लोकशाहीच्या बाजूने उभे असलेले देश होते त्यावेळेला, युद्धाच्या काळामध्ये. ही पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांच्या विरुद्ध लढणारा जो गट आहे तो जर्मनी असेल, इटली असेल वगैरे, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की हिटलर असेल, मुसोलिनी असेल, हे तर हुकुमशाहीवादी आहेत. म्हणजे नाझिझम जर आपण वाचला हिटलरचा, पूर्ण हुकुमशाही आहे. किंवा मुसोलिनीचा फॅसिझम जर आपण वाचला, पूर्ण हुकुमशाहीवर उभा असलेला आहे. बरोबर. मग गांधी समोर जो प्रश्न पडला की आपण कोणाच्या बाजूने उभं राहायचं, लोकशाहीवादी देशाच्या गटासोबत राहायचं की हुकुमशाहीवादी गटाच्या सोबत राहायचं? आणि आपल्याला तर लोकशाही पाहिजे. बरोबर. स्वातंत्र्य मिळवणं म्हणजे काय? आपल्या देशात लोकशाही स्थापित करणं हाच आपला उद्देश होता. म्हणून गांधीजींची ती थोड्या वेळासाठी असलेली तडजोड आहे. कारण हिटलर, मुसोलिनी सारख्या क्रूर, जुलूम करणाऱ्या लोकांसोबत जाण्यापेक्षा तात्पुरते आपण लोकशाहीवादी देशाच्या सोबत गेलो पाहिजे. आणि म्हणून ती त्यांनी भूमिका घेतली. आणि त्यावेळेला इंग्रजांनी त्यांना आश्वासन पण दिलं होतं की हे युद्ध संपल्यानंतर आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. आणि गांधींनी त्यावर विश्वास ठेवला. म्हणजे याच्यामध्ये गांधीजींचं फारसंच चुकलं असं मला वाटत नाही. कारण हिटलर, मुसोलिनीपेक्षा हे केव्हाही चांगलाच गट होता ज्याच्यासोबत ते राहिले. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. अगदीच बरोबर. म्हणजे कुठेतरी आपल्या भारताचा विचार यामध्ये सामील होता, म्हणून तो सहयोग दर्शवला गेला. ही भूमिका त्यांची होती. आणि सर, गांधी यांचे सामाजिक विचार म्हणजे जसं त्यांनी अस्पृश्य लोकांसाठी सुद्धा लढा दिला, हरिजन या शब्दांवरून त्यांनी एक चळवळ राबवली, सोबतच स्त्रियांना सुद्धा त्यांनी आपल्या या चळवळीमध्ये सामील करून घेतलं. ग्रामविकास, ग्राम स्वराज्य ह्या सुद्धा संकल्पना त्यांनी राबवल्या आणि खेड्याकडे चला म्हणत आत्मनिर्भर व्हा, हे सगळे सामाजिक विचारातून त्यांनी आपली चळवळ राबवली म्हणता येईल. याबद्दल काय सांगू शकाल? पहिली गोष्ट तर आपल्याला ही लक्षात घेतली पाहिजे की गांधीजी समाजाचा जो विचार करतात तो सेंद्रिय पद्धतीने करतात, ज्याला ऑर्गॅनिक आपण म्हणतो. आणि त्यासोबतच समग्र विचार करतात. म्हणजे त्या अर्थानं गांधीजींना विचारक यासाठी मानलं जात नाही कारण त्यांनी असं सुसूत्रबद्धपणे काही असं मांडणी केली नाही प्रत्येक विषयाची. म्हणजे सामाजिक वेगळं, आर्थिक वेगळं, राजकीय असं वेगळं नाही. कारण त्यांचं म्हणणं होतं की सगळं इंटँगल आहे, एकमेकात मिसळलेलं आहे. तर गांधीजीच्या सामाजिक विचारामध्ये पहिल्यांदा प्रश्न जो येतो आपल्या देशामधला तो जातीव्यवस्थेचा. गांधीजींना हे वाटलं की समाजामध्ये ज्या जाती निर्माण झाल्या आहेत त्या प्रामुख्यानं व्यवसायाच्या आधारावर निर्माण झालेल्या आहेत. अगदी बरोबर. आलं की लक्षात की
जोड्याचं काम करणारा जो आहे तो चांभार किंवा लाकडाचं काम करणारा सुतार वगैरे वगैरे वगैरे. मग त्यांनी असा विचार केला की हे जे व्यवसाय हे करतात किंवा यांचा जो हा प्रोफेशन आहे यालाच जर आपण प्रतिष्ठा प्राप्त करून दिली तर जाती व्यवस्था निर्मूलनासाठी त्याची मदत होईल किंवा तो हळूहळू कमी होत जाईल. अगदी बरोबर. उदाहरण म्हणून आपल्याला असं सांगता येईल की सडकेवर बसलेला जो चांभार आहे जो जोडे चपला दुरुस्त करतो तेच जर त्यांनी बाटाचं दुकान लावलं तर त्याची जात मग कोणी विचारणार नाही. बरोबर. जो घरात छोट्याच्या झोपडीत सुताराचं काम करणारा जो सुतार आहे लाकडाचं काम करणारा तेच त्याने फर्निचरचं मोठं दुकान लावलं तर त्याची जात विसरल्या जाईल. अगदी बरोबर. म्हणजे गांधीजी मुळात जातात की तुम्ही त्या व्यवसायाला ज्या व्यवसायाच्या आधारावर जात निर्माण झाली त्या व्यवसायालाच प्रतिष्ठा प्राप्त करून द्या म्हणजे मग विसरल्या जाईल. आज आपण अंबानी अदानीची टाटाची जात विचारतो का? नाही, प्रश्नच नाही. किती लोकांना माहित आहे अंबानीची काय जात आहे? तो गुजरातचा आहे माहित आहे, पण आहे का माहित? अदानी कोणत्या जातीचे आहे ते कोणाला माहित आहे? कोणालाच नाही. ते गुजराती आहेत एवढंच माहित आहे. म्हणजे याचा अर्थ असा की त्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळून जर आपण दिली तर हळूहळू जात कमी होईल. हा एक विचार त्यांचा होता. सामाजिक विचारामध्ये आपल्याला हे सांगता येईल की समाजाची जी एकंदरीत वीण आहे विशेषतः भारतीय समाजाची ही त्याच्या आर्थिक स्तरावरून देखील दिसून येते. मग गांधीजीने हा विचार केला की त्याला कसं उंचवता येईल. शेवटचा माणूस आहे किंवा जो वंचित आहे जो दलित आहे याला कसं उंचवता येईल आणि त्याप्रमाणे समाज रचनाचा विचार गांधीजी करत असत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही ग्रामस्वराज्य वगैरे हे मुद्दे जे विचारले आपल्याकडे आपण आज जर पाहिलं तर 3 टायर गव्हर्नमेंट आहे. एक केंद्रामध्ये आहे, एक राज्यामध्ये आहे आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो. तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर केंद्र सरकार जास्त मजबूत आहे, त्याच्या खाली राज्य सरकार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या मानानं बऱ्याच कमकुवत आहेत. म्हणजे ग्रामपंचायतीकडे जमा होणारा जो निधी आहे तो अतिशय कमी आहे किंवा सरकार जेव्हा निधी देते तेव्हा ते उपकारासारखं होते. गांधीजीचं म्हणणं आहे की ते खेडं स्वतंत्र झालं पाहिजे. ग्रामस्वराज्य म्हणजे काय? ते खेडं स्वतंत्र केवळ जेव्हा आर्थिकदृष्ट्या ते मजबूत असेल ही गांधीजींची संकल्पना आहे. आणि दुसरं तुम्ही म्हणालात की खेड्याकडे चला हे जे गांधीजींनी म्हटलं याचं कारण असं आहे की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. गांधीजीच्या काळात जवळजवळ 80% लोक शेतीवर अवलंबून, आजही 50-60% शेतीवर अवलंबून आहेत आणि हे सगळे लोक खेड्यामध्ये बसले होते. आणि म्हणून खेडं मजबूत करा, ग्राम मजबूत करा हे गांधीजीचं मत होतं. म्हणजे खेड्यातल्या किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना त्यांचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजेत, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढले पाहिजेत खेड्याच्या, हे गांधीजीचं म्हणणं होतं. आणि आज आपण काय पाहतो, पूर्ण खेडीच्या खेडी ओस पडत आहेत आणि सगळे लोंढे कुठे येत आहेत? शहरामध्ये. आणि शहरामध्ये वेगळ्या भीषण समस्या निर्माण होत आहेत. म्हणजे गांधीजीचं मत चुकीचं होतं अशातला भाग नाही. ज्या सोयी शहरात आहेत, जे रोजगार शहरात आहे ते खेड्यामध्ये जर झाले असते तर ती लोक इथे येण्याचा काही प्रश्नच नाही. गांधीजींची महत्वाची 2 तत्व होती, एक म्हणजे सत्य आणि दुसरी अहिंसा. याबद्दल आपण काय सांगू शकाल? खूप चांगला प्रश्न आहे. गांधीजी जे आहे ना हे आपल्या मनाला आत्म्याला उत्क्रांतित करत गेले. सत्य जे आहे पहिल्यांदा तर ते सांगण्याची ताकद किंवा हिंमत असली पाहिजे. बरोबर.
ती गांधीजींनी दाखवली आहे. त्यांचे सत्याचे प्रयोग हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या चुका केल्या किंवा ज्या ज्या काही गोष्टी वाईट केल्या त्या सगळ्या सांगितल्यात. गांधीजी म्हटलं की नाही की आपल्यासमोर एक धोती आणि पंचा असलेला माणूस उभा राहतो. पण गांधीजी पूर्व आयुष्यामध्ये ज्यावेळेला बॅरिस्टर पदवी घेण्यासाठी इंग्लंडला गेले, त्यानंतर ते साऊथ आफ्रिकेला गेले तिथले काही खटले लढवण्यासाठी, तर त्यावेळेस गांधीजीचं व्यक्तिमत्व आहे ते वेगळं आहे. एक सुशिक्षित कोट पॅन्ट घातलेला, सूटबूट घातलेला एक माणूस असा आहे. आणि ते शिक्षण घेत असताना जेव्हा बॅरिस्टर होतं तेव्हा अनेक वाईट सवयी गांधीजीला लागलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण त्यांनी स्वतःच लिहिलं आहे. आणि मग यातून सत्याकडे जाण्याचा मार्ग हळूहळू गांधीजींचा विकसित होत गेला. आणि आपण जीवनामध्ये मग आपल्याला त्रास झाला तरी चालेल, क्लेश झाला तरी चालेल, पण आपण सत्याची बाजू घेतली पाहिजे, ही भूमिका नंतरच्या काळामध्ये गांधीजींनी घेतली. आणि अशा रीतीने सत्याचा शोध सुरू केला, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर अहिंसेबाबत सुद्धा आपण विचारलेलं आहे. म्हणजे गांधीजींची अहिंसा फक्त शारीरिक इजेपुरते मर्यादित नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे एखाद्याला मारणं ही अहिंसा आहे, पण गांधीजी अहिंसा इथं थांबत नाही. ते म्हणतात दुसऱ्याचं मन जरी तुम्ही दुखवलं तरी ती हिंसा आहे. अच्छा, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे संपूर्णतः मानवतावादी त्यांचा विचार आहे. अगदी बरोबर. माणूस म्हणून ते विचार करतात, जात पंथ धर्म भाषा याच्यावर विचार करत नाही. मी तर याही पलीकडे जाऊन म्हणेल की गांधीजी प्राणी मात्रांचा सुद्धा विचार करतात. आता एक किस्सा मी तुम्हाला सांगतो या संदर्भामध्ये. जेव्हा सेवाग्राम आश्रमामध्ये वर्ध्याजवळच्या काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होती. अच्छा. आणि मोठमोठे नेते काँग्रेसचे कार्यकारिणीमध्ये असलेले तिथे आलेले होते, म्हणजे खूप मोठे नेते आहेत. आणि त्यांची मीटिंग सुरू होती, बैठक सुरू होती. बैठक सुरू असतानाच गांधीजी म्हणाले की तुम्ही सुरू ठेवा, मी 5 मिनिटात येतो. ते बाहेर गेले आणि त्यांच्या तिथे जी बकरी बांधलेली होती, जी दूध देत होती सकाळी, तिला चारा देण्याची वेळ झाली होती. गांधीजी गेले, त्यांनी चारा दिला आणि परत बैठकीत आले. म्हणजे किती, म्हणजे मानवतेच्याही पलीकडे प्राणी मात्राचाही विचार करणारा हा एक महान आत्मा होता. म्हणून त्याला महात्मा म्हणतात. लोक त्याच्यावर टीका करतात. आपण तर दुसऱ्या धर्माच्या माणसाचा द्वेष करतो, दुसऱ्या जातीच्या माणसाचा द्वेष करतो. ते तर प्राणी मात्रावर दया करतात. प्राणी मात्राचा म्हणजे तो वेळापत्रक लक्षात ठेवतात की हिला केव्हा चारा द्यायचा आहे. एवढा मोठा आत्मा तो होता, म्हणून त्याला महात्मा म्हणतात. आता तुमच्या आमच्यासारख्याला का नाही म्हणत? बरोबर. लोक हे जाणून घेत नाही, फक्त महात्मा म्हणतात म्हणून टीका करतात. हे बरोबर नाही, हे आपलं लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण जर पाहिलं तर राजकारण हे एक सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि सोबतच पैसा हा त्यांचा एक त्यामागील एक उद्देश असतो. पण गांधींच्या बाबतीत असं नव्हतं. तर राजकारण आणि गांधी व्यक्तीचा किंवा व्यक्तिमत्वाचा काँग्रेसनी आतापर्यंत उपयोग करत आले आहेत का ते, किंवा आत्ताही करत आहेत का? तर राजकारण, गांधी आणि हे दोन्ही प्रश्न मला सोबतच तुम्हाला विचारायचे वाटतात. काय सांगू शकाल? एक मतप्रवाह असा आहे की गांधीजींनी राजकारणाचं आध्यात्मिकरण केलं. आता आध्यात्मिकरण करणं म्हणजे काय की राजकारणात काम करत असताना मानवतावादी विचार ठेवून मनुष्याची जितकी जास्त सेवा करता येईल ती करणं. राज्यशास्त्राच्या शास्त्रामध्ये सुद्धा आम्ही जी व्याख्या करतो ना ती अशी आहे की मानवी समाजापुढे नेहमी समस्या असतात. समस्या कधी मिटत नाही, मला लक्षात घेतलं पाहिजे. आज एक समस्या आहे ती तुम्ही सोडवली की उद्या दुसरी समस्या उभी राहणार. मग या समस्येवर उपाय सुचवण्याचे जे जे वेगवेगळे मतप्रवाह असतात त्याला आपण राजकारण म्हणतो. समजा एखादी गोष्ट करायची आहे तर एक पक्ष म्हणेल नाही अशी केली पाहिजे, दुसरा पक्ष म्हणेल की अशी केली पाहिजे. हे 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 असते राजकारण. अर्थात दोघांचाही उद्देश माणसाला, सर्वसामान्याला सुख पोहोचवणं हाच असतो, त्यांच्या अडचणी कमी करणं हाच असतो, याच्यामध्ये शंका नाही. पण मार्ग वेगवेगळे असतात आणि मार्ग वेगवेगळे असल्यामुळे राजकारण.
गांधीजींना हे अपेक्षित होतं की हे संपूर्ण राजकारण आपण जे करू ते राजकारण जनसामान्यासाठी असलं पाहिजे, हा विचार त्यांचा होता. म्हणजे सेवेचं राजकारण, पॉलिटिक्स फॉर सर्व्हिस, सेवा करता यावी म्हणून. तोच उद्देश राजकारणाचा गांधी समोर होता आणि सुरुवातीला तोच उद्देश होता, सगळ्यांचाच होता. नंतर काय झालं की हळूहळू आपण पुढे जसं गेलो तर पॉवर पॉलिटिक्स म्हणजे विदेशी जे विचारक आहे, रॉबर्ट ढाल असेल, डेव्हिड इस्टन्स असेल, डेव्हिड लॉरेन्स असेल, यांनी ज्या मग नंतर थिअरी मांडल्या त्याच्यामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे पॉवरवर केलेलं दिसते. पूर्ण केंद्रीकरण त्यांच्या अध्ययनाचं आणि मांडण्याचं हे सत्ता आहे. आणि तोच प्रभाव मग आपल्याकडे सुद्धा हळूहळू आला की सत्तेसाठी राजकारण, आणि मग त्यातून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता, हे चक्र मग सुरू झालं. पण गांधीजींना हे अपेक्षित नव्हतं किंवा त्यावेळेच्या अनेक नेत्यांना हे अपेक्षित नव्हतं. कारण शेवटी सरकार शासन हे माणसासाठी आहे, जनमानसासाठी आहे. आणि म्हणून मग पुढे ज्या ग्रामस्वराज्य वगैरेच्या संकल्पना त्यातूनच गांधीजींनी ते मांडलं आहे की मग त्यांच्या हाती सत्ता द्या. आणि मग सत्तेचं विकेंद्रीकरण ज्याला आपण म्हणतो, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, म्हणजे सगळी सत्ता केंद्राकडे देऊ नका. जे मुसोलिनी आणि हिटलर म्हणत होते की नाही, एकच नेता असला पाहिजे, एकच पक्ष असला पाहिजे, एकाच वेळेस सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजे, हे फॅसिझम आहे बरं. हा आपल्या लक्षात येत नाही. आपले नेते बोलते तर आपण अरे बरं आहे, खर्च वाचेल, तसं नाही येते. हुकुमशाहीकडे जाण्याचा मार्ग आहे. ड्रेस कोड, हिटलरनी आपल्या पक्षाच्या सगळ्या लोकांना लाल कपडे घालायला सांगितलं. आजही आहे हुकुमशाही कायदे, आहे की नाही. म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा रंगाचं स्वातंत्र्य काढून घ्यायचं, मग हळूहळू विचाराचं स्वातंत्र्य काढून घ्यायचं, आणि आम्ही म्हणतो तेच खरं आहे असं सांगायचं. आणि अशा रीतीनं लोकांना मानसिक गुलाम बनवून आपली हुकुमशाही सुरू ठेवायची. कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर इज अ व्हेरी डेफिनेशन ऑफ टायरनी. सत्तेचं केंद्रीकरण जे आहे ना ते जुलूम निर्माण करते, जुलमी होते. सत्ता ही जुलमी होते जर एकाच ठिकाणी राहिली तर. बरोबर. नाही, अरिस्टॉटल तेच म्हणतो, ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट ॲब्सोल्युटली. म्हणजे सगळी सत्ता जर एकाच माणसाकडे आली ना, किंवा एकाच समूहाकडे आली, किंवा एकाच पक्षाकडे आली तर ते होणारच. आणि म्हणून विकेंद्रीकरणाचा गांधीजींनी आपला सिद्धांत त्या ठिकाणी मांडला. आणि विकेंद्रीकरण मग आपण केलेली आहे, केलं. पण आपण शेवटचे जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे घटक आहे त्यांना आपण आर्थिक पाठबळ दिलेलं नाही, किंवा आर्थिक उत्पन्नाचे स्तोत्र त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे ते आजही कमकुवत आहेत. जसं सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट हे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तसं हे खालच्या ज्या अथॉरिटीज आहेत किंवा खालच्या जे प्राधिकरण आहेत ते नाही, ते आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. सर, राजकारण हा विषय सुरूच आहे, तर गांधींवर याबाबतीत एक टीका केली जाते की अनेक उपोषणं गांधी यांनी केलीत. तर जेव्हा फाळणी होणार होती जेव्हा, आणि ते त्यांचा एक नारा होता की पाकिस्तान मेरी लाश पर से बनेगा, असं एक म्हणजे त्यांचं वाक्य होतं. तर तरी सुद्धा फाळणी झाली. तर काही लोक टीका करतात की तेव्हा त्यांनी उपोषणं का केलीत नाही, किंवा हे अडवू का शकले नाही, याबद्दल काय सांगू शकाल? नाही, ते भारत एकसंघ राहावा हा गांधीजीचा पक्का विचार होता. त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. फाळणीच्या ते अजिबात विरोधात होते, आणि म्हणून ते वाक्य त्यांनी वापरलं. असंच नाही वापरलं त्यांनी. आणि आपल्याकडे सुद्धा अनेक लोक हे अखंड भारत, आजही तर म्हणतात लोक अखंड भारत. अरे अखंड भारत राहायचं हे गांधीजीचाच विचार आहे, गांधीजीचाच विचार आहे. आणि त्यांनी उपोषण केलेलं आहे. हे लोक फाळणीच्या विरोधातही उपोषण केलेलं आहे. कलकत्त्याला जे उपोषण केलं ते कशाच्या याच्यात होतं? मुळात हे आहे की गांधीजी मानवतावादी आहेत. त्यांच्यासमोर मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन हे क्षुल्लक गोष्टी आहेत. अगदी बरोबर. ते मानवतावादी आहेत. आणि म्हणून
सगळ्यांकडे समानतेने पाहण्याचा त्यांचा विचार आहे. जो विचार ते हिंदूच्या भल्यासाठी करतात तो विचार तो मुस्लिमांच्या भल्यासाठी करतात. मग अशा वेळेला ते त्यांच्या बाजूनं होते असं म्हणणं काही खरं नाही. मानवतावादी मत हा सगळ्यांच्याच बाजूनं असतो. त्याला असं वाटतं की हे सगळे धर्म सोबत राहिले पाहिजे, सर्व धर्मभाव असला पाहिजे. शेवटी काय आहे की धर्म आपण ज्याला म्हणतो ना तो ईश्वराकडे किंवा अल्लाकडे किंवा गॉडकडे जाण्याचा मार्ग आहे. हे मार्ग वेगवेगळे आहे पण तो कुठेतरी एकच असेल. असला तर एकच असेल ना आणि तो चांगलाच असेल. गांधीजी सगळ्या धर्मांना मार्ग मानतात आणि मग आपण मार्गवालेच भांडत राहतो. मेन उद्देश गेला. देव कुठे आहे, गॉड कुठे आहे, हा गेला. आपल्या मार्ग बरोबर हा म्हणतो माझा मार्ग वरतो, म्हणतो माझा मार्ग वरतो. आलं की लक्षात. आणि मग आपल्या एकमेकाच्या विरुद्ध सुद्धा आहेत मार्ग, नाही का. तो आमिर खानचा पिक्चर पाहिला का तुम्ही, पीके? हो, दाखवलंय त्याच्यात. आणि मुळात गांधीजी यांचा धर्माविषयी अगदी हिंदू कट्टरवादी जसं आपण म्हणतात, प्रत्येकाच्या मुस्लिम कट्टरवादी नाही, ते प्रत्येक धर्मातच काही कट्टरवादी आहेत. बरं, हिंदूंना दोष देण्याचा अर्थ नाही, मुसलमानांनाही दोष देण्याचा अर्थ नाही, ख्रिश्चनांनाही नाही देणार, अजिबात नाही. पण गांधींचं तसं नव्हतं. म्हणजे गांधीजीचा प्रश्नच नाही ना. हिंदू मी तर समजलं की गांधीजींचा जो कल आहे तो मानवतावादी आहे. मानवतावादी आहे. मनुष्याला मनुष्य म्हणून ट्रीट जेव्हा आपण करतो त्याला मानवतावाद म्हणतो आपण. आलं की नाही. धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर, वंशाच्या आधारावर, आर्थिक परिस्थितीच्या आधारावर जर आपण कोणाला कमी लेखत असू किंवा कोणाला वर नेत असू तो मानवतावाद नाही आहे. मानवतावाद आहे की सगळे समान आहेत. सर, गांधींनी सगळ्याच धर्माबद्दलचा अभ्यास केलेला, कुराण पण वाचलेलं, ख्रिश्चन धर्माबद्दल पण माहिती गोळा केलेली आणि हिंदू धर्म म्हणजे त्यांना सगळ्या धर्माबद्दल आदर होता, तरी सुद्धा त्यांना हिंदू विरोधी म्हटलं जातं. तर का बरं असं? म्हणजे गांधीजी सर्व धर्मांना समान मानतात, हे तुझं म्हणणं बरोबर आहे. हो, याच्यात काही शंका नाही. मग असं असेल तर ती सगळ्यांचीच बाजू घेतील ना. हो. गांधी हे जे मानवतावादी होते, सर्व धर्माचा अभ्यास करून एक निचोड त्यांनी काढला होता आणि म्हणून गांधीजींना आपण धार्मिक नाही म्हणत, आपण आध्यात्मिक म्हणतो. आले का नाही. स्पिरिच्युअल होते ते. आता आपल्याकडे अलीकडे अशी मानसिकता निर्माण झाली आहे की थोडी जरी तुम्ही मुस्लिमाची बाजू घेतली ना की तुम्ही हिंदू विरोधी आहे. तिथे मानवतावाद वगैरे सगळं बाजूला राहतं. असे जे लोक आहेत ते गांधींना हिंदू विरोधी मानतात. खरं तर ते सगळ्या अनेक गोष्टी हिंदू परंपरेमध्ये करायच्या. आलं की लक्षात. बरोबर. हा, अनेक गोष्टी करायच्या. त्यांची सुरुवात स्तोत्रांनी व्हायची, प्रार्थनेनी व्हायची. बरोबर. दिवसाची. जसं आपण म्हणतो की नाही, आता शासनाविरुद्ध एक जरी वाक्य वाचलं तुम्ही देशद्रोही, फॅशन झालेली. अरे, शासनाला प्रश्न विचारण्याचा, शासनावर टीका करण्याचा हा अधिकार आहे आम्हाला नागरिक म्हणून. तुम्ही कसं काय देशद्रोही ठरवतात? आणि शासन नेहमी चांगलंच काम करते असं कसं गृहीत धरता? तेच नेमकं गांधीजीच्या बाबतीत झालं आहे, हे लक्षात आपल्याला घेतलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं हे आहे की जो धार्मिक माणूस असतो ना तो काहीतरी धारण केलेलं आहे, धारण केलेला असतो. आणि म्हणून आपण जे धारण केलं आहे ते नष्ट होऊ नये म्हणून त्याला सारखी भीती वाटते. तो भीतीमध्ये वावरत असतो. गांधीजी आध्यात्मिक आहे, त्यांना काही भीती नाही, पण यांना भीती आहे. म्हणजे जे धार्मिक लोक आहेत त्यांना भीती आहे की आपलं हे नष्ट तर नाही होणार, आणि म्हणून ते गांधीजींना घाबरतात. आलं की लक्षात. म्हणून ते सतत गांधीजींना घाबरतात, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. पण सर, इतकं सगळं करूनही, म्हणजे धार्मिकतेबाबत इतके त्यांची मूल्य इतकी स्ट्रॉंग असूनही त्यांना आपल्या देशाचा राष्ट्रपिता काही लोक मानत नाही, तर पाकिस्तानचा राष्ट्रपिता मानतात. तर याबद्दल काय सांगाल? खूपच हास्यास्पद प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, गांधीबद्दल बोलणं किंवा गांधीवर असा आरोप करणं किंवा गांधींचे दोष दाखवणं हे कोणी केलं पाहिजे? म्हणजे जो करतो त्याची पात्रता काय आहे?
बरोबर. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हम्म. म्हणजे याच्या संदर्भात थोडंसं वेगळं उदाहरण मी तुम्हाला देतो. मोरारजी देसाई जेव्हा पंतप्रधान झाले ना, तर अशा वेळेला अनेक लोक जे असतात वाह वाह करणारे, खुशमस्करी करणारे. एका नेत्यांनी त्यांना म्हटलं की आता देशाचे पंतप्रधान हे गांधी झालेत. म्हणजे मोरारजी देसाईला गांधीच्या समकक्ष आणून ठेवलं. मोरारजी देसाईने जे उत्तर दिलं ना ते मोठं मार्मिक आहे. ते असं म्हणतात, तेव्हा त्याला म्हणाले की मी तुझा खूप खूप आभारी आहे, कारण तू मला गांधींच्या स्तरावर नेऊन ठेवलं. खूप छान. आलं की लक्षात. पण तू गांधीला माझ्या स्तरावर का आणलं? माझी लायकी नाही. म्हणजे ऑन रेकॉर्ड आहे हा भाग आहे इथे, की पाकिस्तानचे राष्ट्रपिता किंवा उद्या चालून श्रीलंकेचे राष्ट्रपिता किंवा उद्या चालून गांधी हे बांगलादेशचे राष्ट्रपिता होते असंही म्हणतील लोक. जो म्हणतो त्याची लायकी काय, त्याची पात्रता काय, त्याचा अभ्यास काय, हाही भाग महत्वाचा असतो. म्हणजे जो माणूस अभिनयामध्ये चालला नाही, जो माणूस गाण्यामध्ये चालला नाही, ज्या माणसानं आपली एक प्रतिष्ठा किंवा कुवत निर्माण केली नाही, तो माणूस जर म्हणत असेल त्याला काय अर्थ नसतो. आणि लोकांना हे समजते. आणि ह्या 1,20,000 पुस्तकापैकी त्यांनी किती वाचले हाही भाग महत्वाचा आहे. आणि राष्ट्रपिता ही पदवी त्यांनी स्वतः थोडी मागितली नाही. त्यांनी म्हटलं का मला राष्ट्रपिता म्हणा, मला राष्ट्रपिता म्हणा, मला राष्ट्रपिता म्हणा, असं म्हटलं का त्यांनी? लोकांनी प्रेमाने दिली आहे. हा बरोबर. आणि शब्द चुकीचा, काही लोक म्हणतात की पिता शब्द चुकीचा, मग हे राष्ट्रपती काय आहे? तिथे बसलेला माणूस सगळ्या देशाचा पती आहे का? ते नाही, एक टर्मिनॉलॉजी आहे, एक शब्दरचना आहे. म्हणून अलीकडे एक वाक्य नेहमी वापरलं जाते, म्हणजे ते खरंही आहे की लोक आहे ना हे तत्वासाठी भांडत नाही, तपशिलासाठी भांडतात. क्या बात आहे. तपशिलासाठी म्हणतात, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आता याच्यामध्येच आपण अजून एक पाहतो, काही लोक म्हणजे काही नेते असं म्हणतात की रिचर्डनी जो पिक्चर काढला ना गांधी, अच्छा, त्यानंतर गांधीजीला लोक ओळखायला लागले. अच्छा, किती हास्यास्पद आहे. म्हणजे 2 तप जवळजवळ ज्या माणसानी त्या पिक्चरवर काम केलं, इतके वर्ष त्या पिक्चरवर घालवली, तो माणूस मूर्ख आहे का? गांधीजीचं काम मोठं असल्यामुळे त्यांनी तो विचार केला ना, बरोबर, गांधी पिक्चर काढायचं, की पिक्चर काढल्यावर लोक ओळखायला लागले. असं होत नाही, असं होत नाही. उद्या तुम्ही कोणाच्याही बाबतीत म्हणाल, म्हणजे टीव्हीवर महाभारत दाखवलं म्हणून महाभारत माहीत झालं का लोकांना? हा, की नॅशनल टीव्हीने रामायण दाखवल्यामुळे राम माहीत झाला का? हा, माहीतच होता. माहीत होता म्हणून त्यांना प्रेरणा मिळाली की आपण याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. असंच हे आहे. म्हणजे मी तुम्हाला मागे एका एपिसोडमध्ये जेव्हा आपण श्रीकृष्णावर बोललो इथेच, तेव्हा मी हेच सांगितलं की युग पुरुष आहे ना ते युगोने युग राहणार, नाव राहणार. त्यांना किती प्रयत्न करा तुम्ही, ते नष्ट होणार नाही. गांधी कधी नष्ट होऊ शकत नाही, कधीच नाही. गांधींचा विचार जो आहे ना तो सत्याकडे जाणार आहे. तुम्ही त्याला आज खोटं ठरवाल पण तो सत्याकडे जाणार आहे, सत्य सत्य राहणार आहे. अगदी बरोबर. आलं की लक्षात? हे पण लक्षात घेतलं पाहिजे आपण. गांधी विचारच मुळात खूप मोठा आहे. तर बरेच लोक म्हणतात की आत्ताच्या जगण्यामध्ये ते उपयोगी नाही. मुन्नाभाई MBBS आपण पाहिलेला आहे, तो लोकांना आवडतो, पण आजच्या याच्यात ते कसे प्रासंगिक ठरू शकतात? आजच्याच नाही, गांधी जे आहे ना हे युगोने युग प्रासंगिक राहतील. लक्षात ठेवा, कालही होते, आजही आहे आणि असंख्य वर्ष राहतील. कारण ते सत्याच्या मार्गावर चालतात आणि मानवीय मूल्य जे आहेत ती त्यांच्या विचारामध्ये, आचरणामध्ये आहेत. मूलभूत मानवी मूल्य आहे ना ही कधी नष्ट होत नाही. जसं प्रेम असेल, करुणा असेल, आलं की सेवा असेल, हे सगळे मानवी मूल्य आहेत. हे नष्ट नाही होणार.
त्यांचं स्वरूप बदलेल, काळानंतर पुन्हा येतील. बरोबर. आणि गांधीजी आहे ना, ते या सगळ्या मूल्यांवर चालणारे असल्यामुळे किंवा त्यांच्या विचारामध्ये हे मूल्य येत असल्यामुळे ते योग्य न योग्य सुरू राहतील चिरकाल. आता आजची जर गोष्ट घेतली आपण, प्रासंगिक आहे की नाही? मी सांगतो, गांधी आम्हाला दुसऱ्यामध्ये पाहिजे, माझ्यामध्ये नाही. म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोलता कामा नाही, मी बोललो तर चालेल. अच्छा. तुम्ही मला फसवता कामा नाही, मी बोललो तर चालेल, मी फसवलं तर चालेल. तुम्ही माझ्याशी हिंसा कराल तर चालणार नाही, पण मी करेल. हा विचार आहे. म्हणजे गांधी हा पाहिजे, पण तो दुसऱ्यामध्ये पाहिजे. जसं आपण म्हणतो की शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा, माझ्या नाही म्हणतो की नाही आपण. गांधीजी नेहमी प्रासंगिक राहणार कोणत्याही काळामध्ये. म्हणजे जी भ्रष्टाचाराने जी नोकरी मिळते ती दुसऱ्याला मिळाली तर ती चूक आहे आणि मला मिळाली तर ती छान आहे, अशा प्रकारे. हा, साधन सुचिता त्याला. म्हणजे गांधीजींचा एक सिद्धांतच आहे, साधन सुचिता. अच्छा. गांधी असं म्हणतात की काय साध्य तुम्ही प्राप्त केलं, काय तुम्ही मिळवलं, हे तर महत्वाचं आहे, पण ते कोणत्या मार्गाने मिळवलं हे देखील महत्वाचं आहे. गांधीजी याला सुद्धा महत्व देतात. आणि गांधीजी म्हणून म्हणतात की साधनं सुद्धा शुद्ध असली पाहिजे, साधनं सुद्धा प्युअर असली पाहिजे. म्हणजे मनाचा काळे, म्हणजे बाहेरचा जो आपण म्हणतो काळा पैसा, तसा मनाचाही शुद्धपणा पाहिजे, मनाचा त्यात काही हे नको, आणि नको. दुसरं काय, गांधीजी का महत्वाचे नेतृत्व म्हणून, कारण ते सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारी त्यांची इमेज आहे. तुम्हाला सांगतो की जेव्हा इंग्लंडमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही येऊ नका हा ड्रेस घालून. अच्छा. आम्ही जसे टाय सूटबुटात आलो. गांधीजी म्हणाले मी माझ्या देशातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि माझ्या देशामध्ये हीच परिस्थिती आहे. अनेक लोकांना घालायला कपडे नाहीत. एक सुंदर उदाहरण याच्या संदर्भात, जेव्हा गांधीजी बिहारमध्ये गेले, ते एका खेड्यात गेले आणि त्यांनी मला म्हटलं की मला महिलांशी बोलायचं आहे. अच्छा. तर घरातला एक माणूस आला, गांधीजी नमस्कार केला. गांधीजी म्हणाले ठीक आहे, पण तुमच्या घरातल्या महिलेशी मला बोलायचे आहे, तिच्या काय समस्या आहेत. तो गेला आतमध्ये आणि ती महिला आली, महिलेशी ते बोलले. मग त्यांना एक प्रश्न पडला की पहिले माणूस आला तेव्हा बाई आली नाही, आणि बाई आली तेव्हा माणूस आला नाही, हे काय भानगड आहे. मग त्यांनी त्या माणसाला विचारला स्पष्टपणे, सर म्हणे आमच्याकडे एकच कापड आहे, जेव्हा मी बाहेर पडतो तेव्हा मी घालतो, ती जेव्हा बाहेर पडते तेव्हा तीच धोतर साडीसारखी लपेटून बाहेर येते. ही आमच्या देशाची परिस्थिती असताना गांधीजींनी म्हटलं की नाही मी याच्यावरच येईल. काय चुकलं गांधीजींचं? अगदी बरोबर. म्हणून गांधीजी महान आहेत. आपल्याकडे नेते तर दिवसातून 4-5 ड्रेस घालून भाषण देतात. बरोबर. खेड्यात काय चालू आहे, खेड्यातल्या लोकांना कपडे आहेत की नाही, त्यांना खायला आहे की नाही, याची फिकर त्यांना नाही आहे. त्यांना काय गरज होती ना, की म्हणजे ते फक्त धोतरवर फिरण्याची काहीच गरज नाही. अरे बॅरिस्टर माणूस त्यांनी साधी वकिली सध्या केली असते ना तर कितीतरी श्रीमंत झाला. त्या काळात बॅरिस्टर म्हणजे साधी गोष्ट आहे का? इव्हन ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या केव्हा सक्षम झाले असते. ते घरातले कामं सुद्धा गांधीजी स्वतः करायचे. कारण त्याच्या मागे श्रमप्रतिष्ठा आहे. आलं की लक्षात? गांधीजी असं म्हणत असत की डिग्निटी ऑफ लेबर किंवा डिग्निटी ऑफ मॅन्युअल लेबर म्हणू आपण. ते म्हणतात हाताने केलेलं काम असो की डोक्याने केलेलं असो, दोघांनाही प्रतिष्ठा आहे. खूप सुंदर. आलं की लक्षात? दोघांनाही प्रतिष्ठा आहे. आणि म्हणून तर गांधीजी स्वतः कामं करीत आणि सांगत की केली पाहिजे, आपण श्रमाची कामं देखील केली पाहिजे. म्हणजे शारीरिक श्रमाची, मानसिक श्रमाची तर आपण दिवसभर करतो. बरोबर. गांधींनी दोघांनाही प्रतिष्ठा आहे असं सांगितलं. आणि म्हणून गांधी स्वतःची कामं स्वतः करायचे. गांधीजींचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की गांधीजी दुसऱ्याची समस्या पहिले स्वतः समजून घेत असत किंवा ते अनुभवण्याचा प्रयत्न करत असत.
आणि मग त्यावर सोल्युशन किंवा उत्तर देत असत. एक चांगला किस्सा आहे. सेवाग्रामच्या आश्रमामध्ये गांधीजी जेव्हा होते तेव्हा एक बाई आपल्या एका 8-10 वर्षाच्या मुलाला घेऊन तिथे आली. ती गांधीजींना मानत होती, कारण ती आश्रमात बरेचदा जात होते तिने. आणि ती म्हणाली, बापू ये जो है ना, ये बहुत शक्कर खाता है, बहुत मीठा खाता है और सुनता ही नहीं है. गांधीजींनी त्या पोराकडे पाहिलं आणि त्या बाईला सांगितलं की तुम्ही 7 दिवसांनी या, मग मी सांगेल काय करायचं, मग त्याला मी काहीतरी उपदेश देईल. ओके, मग ती गेली. 7 दिवसांनी परत आली ती. त्यानंतर गांधी म्हणाले, बेटा शक्कर खाना अच्छा नाही आहे, बंद कर दो. त्या बाईने बापूला विचारलं की बापू एवढ्याचं उत्तर देण्यासाठी मी 7 दिवस लावले. गांधीजी म्हणाले, या 7 दिवसात मी सुद्धा साखर सोडली, एवढीशी सुद्धा साखर खाल्ली नाही, अनुभव घेतला की याच्याशिवाय आपण जगू शकतो काय किंवा राहू शकतो काय, किंवा आपलं काय मानसिक संतुलन वगैरे तर बिघडत नाही ना एखादी गोष्ट बंद केल्याने. तर मी तो अनुभव 7 दिवस घेतला आणि मला लक्षात आलं की काही फरक पडत नाही. आणि म्हणून मी आता याला उपदेश करतोय की तू साखर खाऊ नको किंवा साखर कमी खा. म्हणजे असे होते गांधी. म्हणजे दुसऱ्याच्या समस्या जी आहे ती आपणही पहिला त्याचा अनुभव घ्यायचा आणि मग एखाद्याला सल्ला द्यायचा किंवा एखाद्याला काय उपदेश करायचा, हे गांधीजी. आणि म्हणून त्यांच्या हे सगळं अनुभवातून आल्यामुळे गांधीवर विश्वास ठेवणारी प्रचंड मंडळी निर्माण झाली. साऊथ आफ्रिकेला त्यांचा जास्ती काळ गेला, त्यानंतर ते भारतात परतले. तिथपासून इथपर्यंत अगदी जर बघायचं गेलं तर ते सगळ्यांसाठी लढतच आले. ज्यांना म्हणजे समस्या आहे त्यांच्या सोडवत ते भारतात मग समस्या आल्या तर इकडे आले, तरीसुद्धा त्यांच्यावर म्हणजे इतके आरोप आणि टीका ह्या सगळ्यांवर आपली चर्चा झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांची 2 मूल्य म्हणजे अहिंसा. तर ज्या व्यक्तींनी पूर्ण आयुष्य हिंसेच्या विरोधात घालवलं, त्यांचा शेवट जो आहे की हिंसेने झाला, तर ही फार शोकांतिक आहे. याबद्दल काय सांगू शकाल? ही खरं आहे, ही शोकांतिकाच आहे, प्रश्नच नाही. पण त्यांची हत्या करणारे जे लोक आहेत, म्हणजे जरी एक माणूस आपल्याला हत्या करताना दिसत असलं तरी त्याच्या पाठीमागे प्रचंड विचार आहे, आलं की लक्षात. आणि त्या लोकांच्या अस्तित्वावर हा प्रश्न निर्माण झाला होता ना. गांधीजी मानवतावाद सांगत होते. सर्व धर्म, सर्व लोक, सगळे लोक सारखे हे सांगत होते आणि त्यांना एका विशिष्ट धर्माचा किंवा विशिष्ट समूहाचं अस्तित्व कायम ठेवायचं आहे, आलं की लक्षात. ते मानवतावादी नाहीच आहेत, ते धर्मवादी आहेत. आणि त्यातले जे कट्टर धर्मवादी आहेत त्यांना ते तर धोकाच होता, कारण त्यांचं अस्तित्वच ज्या गोष्टीवर आहेत त्याचाच विरोध गांधी करतात. म्हणजे सर्व धर्म समभाव जो भाग आहे हे गांधीजी सांगतात. याने तर त्याला आमचं जे आहे ते तर काही खरं नाही मग, कारण त्यांचं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे. त्या विशिष्ट धर्मामध्ये त्यांना प्रस्थापित राहायचं आहे. त्या स्थानालाच कुठेतरी सुरुंग लावण्याचं काम गांधी विचार करत होता आणि म्हणून गांधीची हत्या झाली. पण हत्येमुळे गांधींचं काही नुकसान झालं नाही, गांधी विचारालाही कुठे धक्का बसला नाही. आणि जे म्हणत होतं की गांधीजी का नाम मजबुरी, त्यांना हे माहीत झालं की गांधीजी का नाम मजबूती, एवढे गांधी विचार मजबूत झाले. आणि त्यानंतर जगामध्ये सगळीकडे शिकवायला सुरुवात झाली. त्यांचे पुतळे, आता आमचा कोणताही नेता गेला ना की तो गांधी पुतळ्याला परदेशात जाऊन नमन करतो. आता ही गांधीची मजबुरी आहे की त्या नेत्याची आहे? जगामध्ये एवढा सन्मान, मान, बहुमान कुणालाही मिळत नाही, फार कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणाल की गांधीजी हे मोठे होतेच, त्यांचा विचारही मोठा आहे आणि तो राहणारेही आहे.
खूपच सुंदर आपण याचं विश्लेषण केलं. म्हणजे गांधी विचार, आज आपण हत्यापासून सगळ्या गोष्टींवर चर्चा केली. आज गांधींच्या पुतळ्यांवर सगळे नतमस्तक होतात, कुठलेच इतर हत्या करणाऱ्यांचा पुतळा आपण बघत नाही. तर त्यातच सगळं आलं. हे समग्र गांधीच्या विचाराचे यशस्वीपणा आहे. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि गांधी या विचारावर समग्र आम्हाला म्हणजे आमच्यासोबत चर्चा केली आणि आम्हाला आणखी एक वेगळ्या दृष्टीने गांधी यांना ओळखता आलं. ऑफकोर्स ते पूर्ण आपले पुढे आणखी कधी चर्चा होईलच यावर, कारण छोट्याशा कार्यक्रमात गांधी आटोपता येत नाही. पण खूप सुंदर, तुम्ही खूप छान मला सगळं म्हणजे त्यांच्याबद्दल सांगितलं. मी पण आपला खूप खूप आभारी आहे. गांधीवर बोलायला तुम्ही मला निमंत्रित केलं. खरं म्हणजे गांधी एवढा मोठा विषय आहे की तो काही एवढूशा एका एपिसोड होणार नाही. आणि माझ्यासारखा सामान्य माणूस गांधीजीवर आणखी किती बोलणार, कारण त्यालाही मर्यादा आहेत. मी काही जे वाचलं, जे ग्रहण केलं, जे अध्ययन केलं त्यातून मी बोललो, यापेक्षाही गांधीजी खूप मोठे आहेत हे मला नम्रपणे या ठिकाणी कबूल केलं पाहिजे. अगदी बरोबर. थँक्यू. धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपण देश टॉकमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत नक्कीच भेटू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.